एक घर, तीन माणसं आणि एका क्षणामध्ये संपवले संपूर्ण जीवन. पिंपरी चिंचवडमधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. अगदी हृदय पिळून टाकणारी ही घटना आहे. कर्जाचं डोंगर एवढं मोठं होतं का की कुटुंबातील तिन्ही जणांनी एकाच वेळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरातील एका सोसायटीमध्ये राहणारे विनोद पिल्ले, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी 19 वर्षाची, या तिघांनी देखील एका विषारी धूर घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि या घटनेमध्ये दुर्दैवी तिघांचा देखील मृत्यू झाला. विनोद पिल्ले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि यानंतर जी त्यांची पत्नी होती आणि 19 वर्षाची जी मुलगी होती त्यांना मात्र हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आलं. आणि या ठिकाणी जे विनोद पिल्ले आहेत त्यांचा मात्र त्याच वेळी मृत्यू झाल्याची कबुली देखील डॉक्टरांनी दिलेली आहे. नेमके विनोद पिल्ले हे जे आहेत यांनी आर्थिक संकटामधून ही आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि पोलिसाच्या माहिती दरम्यान एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्या ज्यावेळेस घराची झाडाझडती घेतली होती, त्यांचे मोबाईल असतील, लॅपटॉप असेल, मात्र घरामध्ये झाडाझडती घेतेवेळी त्यांना एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये असा एक नोंद केली होती की यामध्ये आम्ही कोणाच्याही दबावामुळे किंवा कशामुळे आम्ही ही सुसाईड करतो, तर त्यामध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं की आम्ही आर्थिक आमची जी कंडिशन आहे ती एकदम खालावली आहे आणि यामुळे आम्ही सुसाईड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याला कोणीही दोषी नाही आणि आमच्यावर कोणीही जोर जबरदस्ती केली नाही आणि म्हणूनच आमची आर्थिक जी पद्धत आहे, आमची आर्थिक जी स्थिती आहे ती कमकुवत झालेली आहे आणि यामुळेच आम्ही ही सामूहिकरित्या आत्महत्या करतो असं या चिठ्ठीमध्ये नमूद केलं होतं. या सुसाईड नोटमध्ये हा मथात्याल सापडला आणि संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी त्यांचा तपास सुरू होता आणि याचा आता अगदी खोलवर देखील तपास सुरू आहे. आणि घटनास्थळी सर्व वेदनादायक बाब म्हणजे कुटुंब सर्व शिक्षित कुटुंब आहे. यामध्ये विनोद पिल्ले आहेत, हे एका नामांकित कंपनीमध्ये काम करत होते, तर त्यांची जी पत्नी आहे ती एका नामांकित शाळेमध्ये तिथे प्राध्यापिका देखील म्हणून कार्यरत होती आणि त्यांची जी 19 वर्षीय मुलगी आहे ती देखील उच्च शिक्षण घेत होती. आणि एवढं सुशिक्षित असून देखील मात्र त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की आपले आईवडील एखाद्या आपल्या मुलासाठी किती कष्टाने आणि किती गोष्टी करून त्यांना शिकवण्याचा, त्यांना आयुष्यासाठी घडवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र हे कर्जाचं डोंगर एवढं मोठं होतं का की अगदी त्या 19 वर्षीय चिमुकलीला देखील या ठिकाणी आत्महत्या करावी लागली. एकंदरीत मात्र या ठिकाणी आता जी त्यांची पत्नी आहे ती शाळेमध्ये समन्वयक म्हणून काम करत होती आणि पौर्णिमा देखील उच्च शिक्षित होती. मात्र या प्रकरणामधून आता एक गोष्ट मात्र नक्की आहे की समाजामध्ये हा जो कम्युनिकेशन आहे ते कुठंतरी कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळे अशा घटना या वारंवार घडत आहेत. कारण ज्यावेळी एखाद्या माणसाची ज्यावेळेस परिस्थिती कमकुवत असते, मात्र त्यावेळेस तुमचे सहकारी असतील, मित्र असेल, पत्नी असेल किंवा रिलेटिव्ह असतील, यांनी मात्र त्यांना कुठेतरी मदतीचा हात जर समोर केला असता किंवा या प्रकरणामध्ये हे जे पिल्ले कुटुंबीय आहेत यांना देखील जर मदतीचा हात जर कोणी समोर केला असता तर यदाकदाचित हे प्रकरण या ठिकाणी घडलं नसतं, असा देखील आता समाज माध्यमावरती याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र आपण देखील ज्यावेळेस समाजामध्ये वावरत असतो त्या ठिकाणी आपले मित्र असतील किंवा आपल्याला एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस कळत असेल की तो एखाद्या कंडिशनमधून, एखाद्या प्रेशर सिच्युएशनमधून जात आहे, मात्र त्यावेळी आपण त्याला देखील जाऊन बोललं पाहिजे नेमकं की त्याची काय स्थिती आहे, त्याच्या काय मनभावना आहेत. कारण अशा प्रकरणामध्ये ज्यावेळेस आपण आर्थिक नाही तर नाही, आपण ज्यावेळेस त्याला सहानुभूती देखील जाऊन देतो त्यावेळेस देखील आपण एखाद्या व्यक्तीचा जो शेवटचा जो टोकाचा निर्णय घेतला आहे त्यांनी, तसं देखील आपण बदलू शकतो. आणि तर ह्यापेक्षा मोठा निर्णय अजून कुठलाही होऊ शकत नाही, कारण समाजामध्ये आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मात्र या प्रकरणामधून एक गोष्ट मात्र नक्की आहे की या कुटुंबाने जर मित्राशी किंवा त्यांच्या कुटुंबियांशी कुठल्या तरी संवाद केला असता किंवा कुठल्या तरी मित्राने त्यांना जर आर्थिक मदत केली असती तर नक्कीच हा प्रकार कुठंतरी घडला नसता. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडे,